हवेत उडणारे हे सोने नाही तर हळद आहे आणि हे जय जयकार एका युद्धाच्या विजयाचे आहेत, जेव्हा स्वतः भगवान शिवाने एका योद्ध्याचा अवतार घेतला होता। ती कहाणी सुरू होते सृष्टीच्या निर्मितीपासून। जेव्हा ब्रह्मदेव कठोर परिश्रमाने सृष्टी निर्माण करत होते, तेव्हा त्यांच्या कपाळावरून घामाचे 2 थेंब धरतीवर पडले। एकातून जन्मला मल आणि दुसऱ्यातून मणी। जन्मापासूनच तामसिक स्वभावामुळे दोन्ही भावांनी ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली आणि अजय होण्याचे वरदान मिळवले। वरदानाच्या अहंकारात त्यांनी पृथ्वी आणि देवलोकावर हाहाकार माजवला। ऋषींच्या तपस्येत विघ्न आणणे आणि निर्दोषांना त्रास देणे हा त्यांचा स्वभाव बनला। जेव्हा अत्याचार शिखरावर पोहोचला, तेव्हा सर्वांनी भगवान शिवाचा धावा केला। तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी भगवान शिवाने घेतला मार्तंड भैरवाचा अवतार। पांढऱ्या घोड्यावर स्वार, हातात खड्ग, चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज घेऊन ते जेजुरीच्या याच डोंगरावर प्रकट झाले आणि असुरांना ललकारले। भयंकर युद्ध झाले। भगवान शिवाने आपल्या खड्गाने मलाचा अंत केला, पण आपल्या भावाला मरताना पाहून मणीचा अहंकार तुटला। त्याने युद्ध नाही तर पश्चात्ताप निवडला। तो भगवंताच्या चरणी लोटांगण घालून क्षमा मागत म्हणाला, मला आपल्या शरणात स्थान द्या। भगवंतांनी त्याची खरी भावना पाहिली आणि त्याला क्षमा केली, आणि मणीला दिलेले ते वचन आजही जिवंत आहे। हे मंदिर महाराष्ट्रातील जेजुरी येथे त्याच डोंगरावर बांधले आहे। आजही मंदिराच्या पायऱ्यांजवळ मणीचे प्रतीक असलेला दगड आहे, ज्याला भक्त प्रथम नमन करतात। हे भगवंताच्या क्षमेचे आणि विजयाचे प्रतीक आहे। आणि दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्याच विजयाच्या उत्सवात येथे हळदीचे हे सुवर्ण वादळ उठते, जे आपल्याला आठवण करून देते की भगवान शिव संहारकही आहेत आणि शरण देणारेही आहेत। भगवान शिवाचे भक्त कमेंटमध्ये हर हर महादेव